हार्ड लक RA11 ओवळे संघ. हा बुर्दुल संघासमवेत फोटो घेत असताना काशीनाथजी पाटील साहेब. पारितोषिक येते कौशलसाठी. सोनूशेठ बोपतराव यांच्याकडून पारितोषिक येते कौशलसाठी. कौशल गुरव ठरला या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन कौशल. 10 चेंडू 32 धावा त्याने कुठल्या, सलग 3 षटकार त्याने खेचले आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकं टाकली. धावा दिल्या त्या मात्र अवघ्या 6. एक विकेट त्याने मात्र इथे प्राप्त केली. या कौशल वेल डन. कॅप्टन ने साकारली ते लाजवाब इनिंग. त्याचबरोबर अफलातून गोलंदाजी. हार्ड लक राकेशभाई गायकवाड. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही नावं बरेच जण कन्फ्यूज होतात. कौशलही त्याला बोलतात आणि कुशलही त्याला बोलतात. तुम्ही दोन्ही कोणताही एक नाव जरी घेतलं तरी सुद्धा प्रेक्षक नाराज होणार नाही आणि त्याने कामगिरी तशीच केलेली आहे. अभिनंदन कुशल गुरव. इट्स ओव्हर टू कुणाल दाते सर. ऑफिशियल कुशल गुरव आहे अशी पुष्टी आता इथे झालेली आहे. तकदीरजी काळनसाहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सर्वप्रथम वितरित करावा. अभिनंदन. तर ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, सन्मानाची ट्रॉफी, या स्पर्धेचा अभिमान, मान, सन्मान, त्याचबरोबर एक मेडल, त्याचबरोबर पुष्पदीप ज्वेलर्सकडून सोनी साहेबांकडून सुरेशजी सोनी यांच्याकडून एक तुम्हाला सिल्वर कॉईन इथे दिला जातोय. बडा साहेबकडून एक टी-शर्ट दिलं जाईल. प्रथम मेन्सवेअर मेन्स अटायरकडून तुम्हाला एक शर्ट इथे दिलं जात आहे. येस, प्रथम मेन्सवेअर मेन्स अटायरकडून तुम्हाला एक शर्ट दिलं जात आहे. बडा साहेबकडून एक आकर्षक टी-शर्ट इथे दिलं जातं. आणि त्याचबरोबर मान्य श्री तकदीरजी काळनसाहेब माजी सरपंच हेतुटणे यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी तुम्हाला हे पारितोषिक आहे. त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने देखील 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. जे दुर्गामाता क्रिकेट संघ काटई आयोजकांच्या वतीने देखील 2000 रुपयाचं पारितोषिक. वेल प्लेड कुशल गुरव. कडाव संघाचा खेळाडू. थोडंसं थांबा, मॅच सुरू व्हायचे. कुशल, कसं वाटलं पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? आणि बॅटिंग खूप चांगली झाली, विशेष म्हणजे सलग 3 बॉलवर 3 षटकार देखील मारलेत आणि सामना देखील जिंकून दिलाय कडाव टीमला. कर्जतवरून तुम्ही आलेला आहात. ॲटमॉस्फिअर या मैदानामध्ये आल्यानंतर काय भावना आहेत? 100% इथे खेळायला खूप आवडलं. आणि कसं आहे, इथे ग्राउंडवर आल्यानंतर जी वेगळीच एनर्जी येते अंगात. इथे कोणतीही मोठी टीम असो समोर किंवा छोटी टीम असो, प्लेयरला एक वेगळी ॲटमॉस्फिअर इथे तयार झालेलं आहे. त्यामुळे तो त्याच्या जिद्दीने खेळतो आणि कोणताच प्लेयर इथे 99% नाही येणार, इथे तो 100%च देईल, कारण का टुर्नामेंटच एवढी मोठी आहे. किती दिवस तयारी केली आहे या स्पर्धेसाठी तुम्ही? बरीचशी. आम्ही महिनाभर तयारी करतो आहे. वेगळे सिक्सरचे बॉल आणून पण आम्ही प्रॅक्टिस केली. आमच्याकडे निव्या बॉल असतात, पण इकडे सिक्सर होते म्हणून आम्ही सिक्सर आणून प्रॅक्टिस केली आणि पूर्ण टीम एफर्ट्सने चांगला सपोर्ट केला आणि टीम एफर्टने आम्ही मॅच जिंकलो. पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहा किती तयारी सुरू असते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळण्याची. त्यांच्याकडे निव्याचे बॉल वापरले जातात, परंतु त्यांनी सिक्सरचे बॉल स्वतः आणले आणि त्याच्यावर सराव केला. अभिनंदन टीम कडाव. एक महत्त्वाचे अनाउन्समेंट आहे. RA11 ओवळे संघाचे अश्विन पाटील आपण मंचाच्या दिशेने यायचे. सलग 3 षटकार आपण मारले होते. अश्विन पाटील, RA11 ओवळे संघाचे अश्विन पाटील, आपण त्वरित मंचाच्या दिशेने या. अश्विन पाटीलने देखील 3 षटकार मारलेले आहेत. तर आयोजकांच्या वतीने त्यांच्यासाठी देखील पारितोषिक देण्यात येईल. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटईच्या वतीने हे पारितोषिक इथे देण्यात येईल. अश्विन पाटील, RA11 ओवळे संघाचे खेळाडू. तर अश्विनचा सन्मान इथे होईल 2000 रुपयाचं पारितोषिक देऊन. तत्पूर्वी आता समालोचन कक्षामध्ये आपण वळतोय, तिथे प्रसाद परब सरांचा आवाज ऐकूया. जाऊया समालोचन कक्षात. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद प्रसाद कुणाल दाते आणि त्याचबरोबर समीर सोमणे. सामना सुरू होतोय तो वागळे विरुद्ध बुर्दुल या 2 संघांमध्ये. आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये गोलंदाज सज्ज होईल तो सुधीर पाटील उंबारली यांकडून.
पहिला चेंडू पंकजसाठी होता. चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू जवळपास कोणी नाही आहे. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे बाहेर. अजिंक्य राणे स्टँडच्या समोर आणि पहिल्या चेंडूवर एक खूप चांगली उल्लेखनीय सुरुवात. दोन्ही संघ स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळत आहेत. जसा मगाशी आपण बघितलं कुशल गुरुने उल्लेख केला की एक वेगळाच ॲटमॉस्फिअर असतं जेव्हा तुम्ही स्वर्गीय रतन बोपाडील क्रिकेट स्पर्धा खेळता. आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये या दोन्ही संघांनी क्रिकेट एन्जॉय केलं ही स्पर्धा आणि चांगला परफॉर्म करत असताना आपण बघितलं की शेवटी शिवशक्ती कडाव संघाने सामना तिथे जिंकला. पहिल्या चेंडूवर चौकार आले पंकजच्या बॅटमधून. शॉर्ट पिच होता. पूल केला क्षेत्राच्या काय स्क्वेअर लेगमध्ये चेंडू कव्हर करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. विकेट किपरने चेंडू सोडून दिला. एकच धाव मिळते. चेतन येतोय स्ट्रायकिंग एंडला. चेतन पाटील आणि त्याचबरोबर आपण पंकज गोंधळेला बघतोय जे आघाडीचे फलंदाज आहेत वाघबिळी संघाचे. अश्विनचा इथे सन्मान होतोय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक देऊन. हॅडलक अश्विन, चांगला खेळ तुम्ही देखील केलात. बेटर लक नेक्स्ट टाइम. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षात. धन्यवाद. तर चेतन नाही तर केतन आहे. केतन पाटील आपण बघतो बॅटिंगला जो पंकजच्या सोबत आलाय. धावसंख्या 5 धावा धावफलकर. लक्षात ठेवा जो टाइम मॅच केलेला आहे दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला सामने सुरू करायचे, सामने संपवायचे. 12 वाजता बरोबर चेंडू पडला या सामन्याचा. 12:25 पर्यंत 5 षटकं कंप्लीट झाली पाहिजे. स्लो रन चेंडू गती परिवर्तन इनसाइड आउट. खेळाडू मिडऑफमध्ये उभा आता. चेस सुरू आहे. चेस करतोय. पाठलाग करतोय पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा या चेंडूवर. चौकार. क्या बात है. ड्रीम मेकर डान्स अकॅडमी. आज एक छोटा बाल कलाकार सुद्धा बघायला मिळतो अप्रतिम नृत्य करत असताना. गुड जॉब. बॉटम हँड. बघा किती कंट्रोल बॅटिंग बघायला मिळते. जेवढं आक्रमण तेवढं संयम सुद्धा वाघवीर संघाच्या फलंदाजांकडे आहे. दोन्ही फलंदाजांनी स्वतःचं अकाउंट चौकारने ओपन केलं. दोन्ही फलंदाज आपण बघतो की 2-2 चेंडूचे सामोरे गेलेत. वैयक्तिक 5 खेळतात. म्हणजे काय आपण बघितलं की चौकार त्यानंतर सिंगल, परत चौकार एक त्यानंतर सिंगल, असं आपण बघतोय की रणनीती या रणनीतीमध्ये बॅटिंगसाठी उतरल्यात. म्हणजे वाघबीळचा संघ. धावसंख्या आपण बघतोय ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना गोलंदाज सुधीर पाटीलचं बुर्दुली संघाकडून. समोर स्ट्रेट ड्राईव्ह. काय फटका आहे. स्टँड अँड डिस्पॅच. अपिस्ट अँड पनिश्ड. सीमारेषे बाहेर. चौकार. शॉट होता. रबर स्टॅम्प शॉट. ट्रेडमार्क शॉट फ्रॉम पंकज. धावसंख्या 14. फुल टॉस आहे. हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. स्क्वेअर लेग पंपरच्या मागे क्षेत्ररक्षक जातो ते चेंडू झेल करण्याचा प्रयत्न करतोय पण प्रयत्नांना यश मिळत नाही. प्रयत्न खूप चांगले केले. शेवटच्या टप्प्यापर्यंत ही चिकाटी बघायला मिळाली. चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न केला. हात पुढे करण्याचा प्रयत्न केला पण खूप दूर राहिला हा चेंडू. धावसंख्या 16. व्यासपीठावर आपण बघतो की मिथून मंधाकरण आमचे मित्र त्यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे मिथून आपल्या पूर्ण टीमचं या स्वर्गीय रतन बोपाडील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. 16 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 16 धावा धावफलकावर. 3 चौकार आपण बघितले. 2 चौकार पंकजच्या बॅटमधून. स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला. आणि नेहमीच म्हटलं जातं की स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका सचिन तेंडुलकरचा अत्यंत प्रिय फटका, फेवरेट शॉट. पण हे खेळत असताना निश्चित आपण बघितलं की बालपणी जेव्हा साहित्य सहवास ही सोसायटी जी आपण बघतो बँड्रा येथे पत्रकारांची सोसायटी आहे, पत्रकारांची कॉलनी आहे, त्या ठिकाणी 2 बिल्डिंगच्या मध्ये क्रिकेट खेळलं जायचं. भविष्यात कुठल्याही बिल्डिंगला जर भिंतीला कुठल्या जाऊन चेंडू लागतो तर तिथे फलंदाज बाद असायचा. त्यामुळे समोर खेळलं जायचं आणि तो फटका तिथे डेव्हलप झाला. त्या फटक्याचा जन्म तिथे झाला साहित्य सहवासमध्ये. म्हणूनच आपण बघतो की फेवरेट शॉट आहे तो सचिन रमेश तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह. तो फटका बघायला मिळाला पंकजच्या बॅटमधून. पंकज खेळतो वैयक्तिक 11 4 चेंडूच्या सामोरे तो गेलाय. केतन पाटील वैयक्तिक 5 खेळतोय. 2 चेंडू सामोरे तो गेलाय. षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेमध्ये गोलंदाज सज्ज होत आहे नवीन षटक घेऊन. आता मात्र तो हेतूटने एंड करणार. म्हणजेच काय तर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करेल. गोलंदाज तो भूषण पाटील. लक्षात ठेवा वेळ खूप महत्त्वाची आहे स्पर्धेमध्ये.
आजच्या दिवसात सुद्धा एकूण 9 सामन्याचा शेड्यूल आहे. सामना क्रमांक आपण बघतोय 4था सुरू झालाय. शिक या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब, आपला मान, आपला सन्मान, आपला श्वास. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर श्रेया दिदी विनोदजी पाटील यांचं देखील इथे आगमन होतं आहे. आपलंही सहर्ष स्वागत. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. काय बात आहे. विनोद दादांचं स्वागत बघा. केतनने मात्र चौकाराने केला अप्रतिम फटका. अपयश स्क्वेअर कट, सीमारेषे बाहेर 4 धावा. गोलंदाज आहे गुल्ली मार्कवर तो म्हणजे भूषण. हा चेंडूला लेग कट करण्याचा प्रयत्न, पण त्याचा चेस करून चौकार बघायला मिळाला. हो, अप्रतिम फटका. हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झालाय व्यासपीठासमोर. सीमारेषेबाहेर दणदणीत बॅक टू बॅक चौकार. बुलेट नाही तर मी म्हणेन डेक्कन एक्सप्रेस पकडली आहे केतनने. काय बॅटिंग केली आहे. पहिला चेंडू जो चौकार त्याने त्याच्या बॅटमधून बघितला, तो लेग कटरला चेंडूला चेस करताना अप्रतिम चौकार बघायला मिळाला. आणि पुढचा चेंडू आपण बघितला हेलिकॉप्टर शॉट. हो, अप्रतिम. अजून एक फटका चांगला आपण बघतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, चेंडू कव्हर करेल. गुड फिल्डिंग, पण एकच धाव. एकच जर समाधान मानावं लागतंय. पंकज आणि केतनमध्ये या मुवमेंटला पण कॉर्डिनेशन आपल्याला बघायला मिळालं नाही, कारण क्षेत्ररक्षक दूर होता. चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. आपण बघतोय दापोली संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. तुम्हाला विशाल जितेकरला तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. दापोली वर्सेस करावे असा पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यांच्यासोबत आपण बघतोय की विनोद दादा चर्चा करत असताना रंगनाजी चौधरी सुद्धा मला बघायला मिळत आहेत. स्वर्गीय ऋतुमुबांचे हे संस्कारच आहेत. आल्या आल्या लगेचच बाबांच्या प्रतिमेला नतमस्तक झाले आणि त्यानंतर व्यासपीठावर तुम्हाला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघतोय ती 25. ओव्हरपिच आहे, खेळायचं होतं. हा चेंडू थोडासा मिस टाईम झाला. हा फटका ज्याप्रमाणे बॅट फिरली होती 20मध्ये खेळायचं होतं, समोर खेळायचं होतं, पण टायमिंग झाल्याने बघू शकता ड्रिल करून दाखवत आहे. कवर्समध्ये हा फटका मला खेळायचा होता पंकजचा, पण टायमिंग होत नाही. मी ते निश्चितच या चेंडूवर एकच धावसंख्येत भर होते. धावसंख्या 26. एक विश्वसनीय सुरुवात, एक आत्मविश्वासाने सुरुवात केली आहे वाघबीड संघाने या सामन्यामध्ये बुर्दुल संघाच्या विरुद्ध. 26 धावा. धावफलकर एकही फलंदाज गमावलेला नाही आहे. आतापर्यंत 10 चेंडू आपण बघितलं झालेले आहेत या मैदानावर आणि 26 धावा कुठल्याच दोन्ही फलंदाजांनी. हो, अप्रतिम डिलिव्हरी. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढला. लक्षाच्या क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू कव्हर करतोय, फेक करतोय. एकच धाव. हा डिसिजन चांगला आहे. योग्य वेळी निर्णय घेतला पंकजने, थांबवलं लगेच केतनला. एकच धार समाधान मानावं लागतंय. आज स्पर्धेचा सेकंड लास्ट डे, 10वा दिवस. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. 2 उपांत्य फेरी, 1 अंतिम फेरी ग्रामीण, 1 उपांत्य फेरी ओपन, 1 अंतिम फेरी ओपन, 40+ फायनल, असे भरपूर सामने आहेत. त्यामुळे जरा मॅच स्पीडअप करा. आपला टाईम आपण जो मेन्शन केला बरोबर 12 वाजता चेंडू पडला, याची नोंद घ्यायची आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय. जजमेंट चांगलं आहे. विकेट मिळाली आहे. आता मात्र आपण बघतोय गोलंदाजी करताना बुर्दुल संघाला विकेट काढली आहे तर भूषण पाटीलने, आणि फलंदाज बाद होतोय. अत्यंत महत्त्वाची विकेट, अत्यंत महत्त्वाचा ॲसेट वाघबीड संघाचा बाद होतोय, तो पंकज गोंधळे. by Pratik, bowled by Bhushan. Very good knock. 12 run for team from 6 delivery. पंकज गोंधळे चांगला स्टार्ट दिला आपल्या संघाला. हा आमचा समालोचन कक्ष तुम्ही बघतायत. आमच्यासोबत राजीव चौधरी आहेत, त्याचबरोबर संदीप फुटाणे तुम्ही बघतायत आज त्यांना. आमच्या मागे आपण बघतो की दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, बुर्दुल आणि वाघबीड. एक चांगलं
लढत या दोन संघांमध्ये बघायला मिळते. चांगली फाईट बघायला मिळते. वाघबीळ संघाने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप 27 धाव्यांची. बॅटिंगसाठी वन डाऊन बॅट्समन येतोय तो नंदू पाटील. पॉवर प्लेची 2 षटकं संपली. सुरुवात चांगली झाली. पॉवर प्लेमध्ये धावाले ते 27. गोलंदाज मार्गावर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 मध्ये अंकुश बोंबे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला 2 उपांत्य फेरी ग्रामीण 48 मधून 4 संघ आलेत पुढे. पहिला चेंडू या षटकातला इनसाइड आउट हवेमध्ये चेंडू स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अंदाज चुकलाय त्याचा. चेंडू त्याच्या समोर थोडासा डायव्हर्ट झाला, थोडासा फिरला आणि सीमारेषे बाहेर चौकार. फलंदाज त्या फटक्यावर पण तरी सुद्धा आपण बघतो की चेंडू निघून गेला. तो डीप पॉइंटला केतनच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या 31. पहिल्या चेंडूवर अंकुश बोंबेचं स्वागत. ओ वाईड यॉर्कर. बॅट्समॅनकडे फुटवर्क नव्हतं याचा अंदाज घेत असताना आपण बघतो की स्टंपच्या किंचितचा बाजूने चेंडूला काढलाय. वाईड यॉर्कर ऑप्शनच्या बाहेर. फुल लेनचा चेंडू होता. काहीच करू शकला या चेंडूवर तो केतन. पण सुरुवात चांगली केली आहे केतनने. पंच काही सूचना देत असताना फलंदाजांना, विकेट किपरला, खेळाडूंना. अंकुश बोंबे राऊंड विकेट 20 शेपमध्ये चांगला फटका आहे. कॉन्फिडेंटली बॅटिंग करत असताना केतन. डावकुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. त्याची फलंदाजी वाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. आणि इव्हन डावकुरे खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या आयुष्यात पाऊल ठेवतात. ताकद द्विगुणित होते. ती ताकद बघायला मिळते वाघबीळ संघाची केतन पाटील च्या बॅटमधून. सुरेख फलंदाजी. आतापर्यंत तो आपण बघतोय की वैयक्तिक 20 वर खेळतोय. 9 चेंडूच्या सामोरे गेलाय. स्ट्राईक रेटला पहिल्यांदाच नंदू पाटील येतोय. अनुभवी खेळाडू आहे नंदू पाटील. ओव्हरपिच होता. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे का बघूया. कॉल दिला नंदूने. होणार कधी धाव पूर्ण हा प्रश्न होता, पण नंदूने कॉन्फिडेंटली धाव पूर्ण केली आहे. गुड रनिंग. थोडासा लेट होता पण बघितलं की तिथे चेंडू अडवेपर्यंत फेकेपर्यंत वेळ घेतलाय. कमिटमेंट पूर्ण केली. 100% एफर्ट्स बघायला मिळत आहेत बॅटिंगमध्ये. बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाज स्ट्रॉंग हे दाखवत असताना 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 34 धावा. नंदू पाटील आणि केतन पाटील. चला मॅच जरा स्पीडअप करा. वेळ अजिबात घेऊ नका. आपल्याला विद्युत प्रकाश होतात नाही तर प्रखर उन्हामध्येच किंवा त्या सूर्यप्रकाशामध्येच आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. फुल टॉस होता. दिशा दिली फक्त चेंडूला. खूप चांगला चेंडूला एक्झिक्यूट केला डीप स्क्वेअर लेगमध्ये. 2 धावांचा प्रयत्न सुरू होता. नकार दिला लास्ट मोमेंटला. हे कॉर्डिनेशन इम्पॉर्टंट आहे. तुमच्यामध्ये कॉलिंग इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कधी वेळ देताय, कधी तुम्ही धावायला कंप्लीट करायची. पहिली धाव तुम्हाला वेगाने कंप्लीट करायची आहे. दुसरी धाव घेत असताना बघायचं फिल्डिंग पोझिशन काय, चेंडू कशाप्रकारे येतो आहे. त्यानंतर एकमेकांना कॉल देऊन ती मात्र अजून एक धाव तुम्हाला कंप्लीट करायची. पण तसं ते झालं नाही अजिबात. कारण चेंडू आपण बघितलं की बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगमध्ये निघून गेला होता. त्या ठिकाणी 2 धावा इझी झाल्या असता. 35. समोर खेळायचा प्रयत्न होता. आउटसाइड एज घेऊन चेंडू मागे जातोय. फ्लाय होतोय गलीमध्ये. व्ही शेपमध्ये खेळायचा प्रयत्न होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सरासरी खूप चांगली प्रति षटकामागे 12 धावा. 1 विकेट गमावली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र सुरुवात चांगली झाली. 27 धावांची पहिली पार्टनरशिप आपण बघितली. पहिल्या विकेटसाठी ती पंकज आणि केतनमध्ये. त्यानंतर आपण बघतो की नंदूने सुद्धा चांगली सुरुवात दिली आपल्या संघाला. केतन खेळतो वैयक्तिक 10 चेंडूत 21 वर. संघाची धावसंख्या 36. 1 गडी बाद. धावा 36. निवृत्ती भंडारी तुम्ही बघताय स्क्रीनवर. काल त्यांचा वाढदिवस अत्यंत धूमधडाक्यात साजरा झाला आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल आपण बघितलं की लक्ष्मण चौधरी, प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून सीमारेषच्या बाहेर म्हणजेच रेलिंगच्या पलीकडे ज्या प्रेक्षकांनी झेल टिपला त्यांच्यासाठी भरपूर पारितोषिकं. आणि काल अशी सुद्धा गोष्ट घडली की कालच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त झेल टिपले गेले. काल खूप मोठ्या असं प्रमाणावर प्रेक्षक उपस्थित होते. आणि जो मात्र ऑफर होती ती म्हणजेच लक्ष्मण चौधरी आणि प्रफुल्ल पाटील यांच्याकडून ती प्रेक्षकांनी स्वीकारली. आयोजकांकडून सुद्धा आपण बघितलं 1000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात आलं. आणि कालपासूनच आपण बघतोय की हिट अँड विनसाठी पारितोषिकांची संख्या वाढली आहे किंवा प्राईजमध्ये वाढ झाली आहे काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून. हिट अँड विनसाठी आपण बघतोय पारितोषिकं. मगाशी त्याचा उल्लेख मी केला. आपल्या डावजला आपल्याला बघायला मिळत आहेत
सन्मान्य माजी आमदार रमेशदादा पाटील यांचं कटआउट तुम्हाला बघायला मिळतंय. त्यासाठी हिट अँड विनसाठी 3,000चं कॅश प्राईज आहे. मधलं कटआउट आहे ते बाबांचं म्हणजेच अर्थातच स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचं. त्या कटआउटला हिट झालं तर 5,000चं कॅश प्राईज आहे. पुण्यात आपण बघताय की विद्यमान आमदार सन्मान्य राजूदादा पाटील यांच्या कटआउटला जर हिट झाला तर 3,000चं कॅश प्राईज आहे. उजव्या बाजूला आपण जाऊया. इथे आपण बघतो की उद्योगपती विजयदादांचं कटआउट आहे. त्या ठिकाणी जर फ्लेक्सला हिट झाला तर 3,000चं कॅश प्राईज आहे. पुन्हा मधल्या कटआउटवर येऊया आपण. स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचं कटआउट बघताय. त्या ठिकाणी हिट झाला तर 5,000चं कॅश प्राईज आहे. आणि पुन्हा आपण पुढे येऊया. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या जर कटआउटला हिट झाला तर कॅश प्राईज आहे 3,000 रुपये. आणि या पारितोषिकांची संख्या आता मात्र वाढ राहणार कारण शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. प्राइजेस भरपूर आहेत या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सेकंड स्पेलमध्ये येतोय भूषण, ज्याने पहिल्या स्पेलमध्ये धावा खर्च केला. त्या 11 एक विकेट काढली होती. एक मग विकेट आता जी मिळाली आहे ती बुर्दुल संघाला, ती केतनने पंकजची ती मात्र काढली होती ती याच भूषणने. आतापर्यंत दरम्यान की चांगल्या पोझिशनमध्ये आहे वाघबीळ संघ. बुर्दुलच्या समोर बॅटिंग करत असताना 12च्या सरासरीने 36 धावा कुठल्यात आतापर्यंत मैदानावर. व्यासपीठावर आपण बघतो की दिनेश हिरामण पाटील यांचं मगाशीच आगमन झालंय. त्यांच्या संघाने अप्रतिम खेळ केला, टॉप 3 मध्ये पोहोचलाय. फुल टॉस, पॅरलल स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय आणि जजमेंट चांगलं आहे. पहिल्या चेंडूवर भूषण पाटीलने काढली विकेट. सेट बॅट्समन केतन वॉकिंग बॅक. तर विकेट मिळते ती भूषणला. अजून एक विकेट त्याने काढली आहे. मगाशी त्याचाच उल्लेख केला की पहिल्या षटकामध्ये एकमेव विकेट आपण बघितलं म्हणजेच वाघबीळ संघाची काढली ती याच गोलंदाज भूषण पाटीलने. धावा खर्च केला त्या पॉवर प्लेमध्ये 11 आणि त्याने शेवट चेंडूवर विकेट काढली होती. आणि हॅट्रिक बॉल असेल आता मात्र तो म्हणजेच भूषण पाटीलचा, कारण पहिलं षटक जेव्हा त्याने हाताळलं शेवट चेंडूवर विकेट होती, इथे पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे. तो हॅट्रिक बॉल फॉर भूषण पाटील. बघायचं हॅट्रिक कंप्लीट करणार का. आपण बघितलं की या स्कूलमध्ये अजून एक आपण हॅट्रिक बघितली या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये. वेग प्रचंड, दिशेवर नियंत्रण नाहीये. प्रचंड वेगाने चेंडू टाकला होता. एक वेगळा ट्विस्ट वापरला. आपण बघितलं की चेंडू रिलीज करत असताना तो भूषण पाटीलने ऑप्शनच्या खूप बाहेर आहे चेंडू. आणि जय पवार सिग्नल करतायत राजदीप चौधरीला. इट इज वाईड बॉल. 37 37 धावा धावफलकर, 2 गडी बाद. नेक्स्ट मॅच आपण बघू शकाल दापोली विरुद्ध करावे. पुढचा चेंडू हवेमध्ये चेंडू आहे. बघायचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड विकेटला जज करतोय आणि अप्रतिम एफर्ट नो डाऊट. ज्याप्रमाणे त्याने पोझिशन घेतली असं वाटलं की झेल पकडतो की पण लास्ट मध्ये त्याने जम्प केलं आणि चेंडू आतमध्ये ढकललाय. व्हॉट एफर्ट बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. 2 धावा निश्चित पूर्ण केल्यात, पण इथे मात्र जवळजवळ आपण बघतोय की 2 नाही एकच धाव कंप्लीट केली म्हणजे 5 धावा वाचवल्यात. व्हॉट एफर्ट स्ट्रेच केलं स्वतःला. स्टँडर्ड फिल्डिंगचं आपण बघतोय ते म्हणजेच बुर्दुल संघाच्या माध्यमातून दर्जा एक ट्रेडमार्क सेट केला आहे ॲज अ फिल्डर म्हणून अशा खेळाडूंनी. अप्रतिम एफर्ट प्रतीक आहे त्या ठिकाणी. ओ व्हॉट अ फिल्डिंग. ॲक्शन रिप्लेस बघायला मिळते. हो तेव्हा आपण बघतोय की शॉर्ट सिलेक्शन थोडंसं लेट. भाया आलाय नवीन फलंदाज भाया पाटील. दोन्ही झेल प्रतीकनेच टिपलेत आतापर्यंत या मॅचमध्ये. आणि त्याने फिल्डिंगसुद्धा त्याचं स्टँडर्ड किती उंच आहे, स्तर किती उंच आहे हे दाखवत असताना एक सुरेख फिल्डिंग एफर्टसुद्धा बघायला मिळते प्रतीककडून. 38 लॉस ऑफ 2 इन 4th ओव्हर. 4थं षटक मार्गस्थ आहे. भाया ऑन स्ट्राईक. हो बघायचं उंच तर गेला. नंदू होता स्ट्रायकिंग एंडला. चेंडू उंच गेला डीप स्क्वेअरमध्ये. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. जजमेंट चांगलं आहे. गुड कॅच. अजून एक विकेट भूषण पाटीलच्या नावावर.
तो विकेट फॉर भूषण पाटील. बघू शकता नंदू पाटील बॅक टू डग आउट. कॅच बाय अभि पाटील. बॉल बाय भूषण पाटील. एक्सलेंट बॉलिंग. तिसरी विकेट. आतापर्यंत 3 विकेट ज्या गमावल्या आहेत त्या वाघबीळ संघाने तिन्हीच्या तिन्ही विकेट भूषणलाच मिळाल्यात. गुड बॉलिंग. अपकमिंग टॅलेंटेड क्रिकेटर. एक उद्योन्मुख चेहरा बुर्दुल संघाचा आणि छाप सोडते ग्राउंडच्या आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक इन आले नवीन फलंदाज मनोज पाटील. हो व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. सिग्नेचर स्ट्रोक फ्रॉम मनोज पाटील. सीमारेषेबाहेर षटकार. तर वेळच लागेल. काय फटका आल्या आल्यास त्याने खेचलाय. रिव्हर्स स्विच केला शॉट आणि काय फटका. डीप बॅकवर्ड पॉईंटला षटकार ठोकत असताना स्वतःचं खातं 6 धावेने उघडलं. धावसंख्या 44. 3 गडी बाद. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. रिव्हर्स हा सुद्धा अटेम आहे. टायमिंग होत नाही या चेंडू. चार षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 11च्या गतीने 44 धावा. धावफलकर 3 गडी बाद. निर्णायक एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दापोली आणि करावे या संघाने रिपोर्ट करा. मागच्या वेळेला जेव्हा ठाणे रायगड बदलापूर हा जो पूल होता, ठाणे रायगड बदलापूर आणि कल्याण, या पूलमध्ये दापोली संघाने चॅम्पियनशिप पटकावली होती. विशाल जितेकर कॅप्टन. काय अप्रतिम खेळ केला. खेळ तर चांगला केला पण प्रत्येक वेळी त्याने मनोगत जेव्हा या स्पर्धेबद्दल जे व्यक्त केलं त्याची सुद्धा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. खूप चांगला बोलतो सुद्धा. इवन ठाणे वर्सेस रायगड मला आठवते की खार्डीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा एक मॅच झाली होती ठाणे वर्सेस रायगड. त्या स्पर्धेत सुद्धा विशाल एक चांगली कमेंट्स केली होती. एक खूप चांगला स्पीकर आहे विशाल. आणि मात्र सज्ज होईल तो टॉससाठी नेक्स्ट मॅचमध्ये, ज्यामध्ये आपण बघू शकाल दापोली विरुद्ध करावे असा सामना बघायला मिळेल. चंदनजी भगत यांचं आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. सिक्सर सुप्रीमो हे चेंडू आपण बघतोय स्पर्धेमध्ये वापरले जातात या पूलसाठी. ठाणे रायगड कल्याण बदलापूर. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू. सिक्सर सुप्रीमोचे ग्लोव्स तुम्ही बघता ॲज अ मॅन ऑफ द मॅच दिले जातात. स्पेशली मेड फॉर टेनिस क्रिकेटर्स. आणि सध्या ट्रेडिंगला त्यांचे शूज बघायला मिळतात. शूज आहेत, ग्लोव्ज, चेंडू, व्हरायटी भरपूर आहे सिक्सर सुप्रीमोमध्ये. आणि इव्हन आपण बघतो की या स्पर्धेमध्ये हे चेंडू जर वापरताय तुम्ही तर ते प्रॉपरली कस्टमाइज करून दिलेत केतन सेठ यांनी. या स्पर्धेचा लोगो त्या चेंडूच्या भोवती तुम्ही बघताय. सो थँक्स टू केतन सेठ. 44. 3 गडी बाद. बॅटिंगसाठी पण बघतोय फलंदाजीला भाया पाटील जावकर फलंदाज. स्ट्राईक एंड लव बाय निर्णय षटकामध्ये एक आदर्श पाटील च्या हातामध्ये चेंडू सोपवलाय संघनायकाने प्रवीणने. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. चला सामना सुरू करा. स्पीडअप करा. मॅच ऑलमोस्ट 24 मिनिटं झाली आहेत. सामना जरा स्पीडअप करा. पहिल्या चेंडू षटकामध्ये फुलटॉस होता. पर्वणी होती फलंदाजाकडे, भायाकडे. दोन्ही हाताने गमावली आहे. आदर्श पाटीलने पहिल्या चेंडू इथे मात्र चकवलाय भायाला. एक उद्योन्मुख चेहरा आहे वाघबीळ संघाचा भाया पाटील आणि खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. कारण शेवटच्या टप्प्यात आता चांगली बॅटिंग करायची. कारण धावसंख्या बघतोय धावफलकार 11च्या गतीने 44 धावा धावफलकावर आहेत. आणि पहिल्याच चेंडू आपण बघतोय तो जातो तो निर्धाव. हवेमध्ये चेंडू मॅच टाइम फटका. विकेट किपर पोहोचणार की गोलंदाज पोहोचणार. विकेट किपरने सांगितलं मी घेऊ शकतो. पुढे तो सरसावला आणि पहिल्या चेंडूवर आदर्श पाटीलने विकेट काढली आहे ती भाया पाटीलची. एकच पर्याय मनसे. भाया पाटील 1 वर बाद. अजून एक विकेट गमावली आहे वाघबीळ संघाने. आणि एक यंगस्टर्स वर्सेस यंगस्टर्स फाईट बघायला मिळालं राजदीप.
जर दोन्ही खेळाडूंचे जर चेहरे तू बघितलेस तर दोघीही एकमेकांसमोर यंगस्टर्स आहेत. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला आदर्श पाटील बघायला मिळते आणि आदर्श सेट केला आहे बुलबुल संघासाठी. अपकमिंग यंगस्टर्स काय छाप सोडतात. चला टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. दापोली आणि करावे दोन्ही संघाचे संघनायक. दोन्ही संघनायक रेडी आहेत. लगेच आपण टॉससुद्धा करणार आहोत. 44 धावसंख्या तिथे थांबलेली आहे. मागचे 2 चेंडू निर्धाव गेलेत. एक विकेटसुद्धा गमावली वाघबीड संघाने. बघायचे उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत बॅटिंगसाठी. चेतन पाटील टॉस केला, ड्राईव्ह केला, चांगला फटका आहे कव्हर्समध्ये. क्षेत्ररक्षक डीप स्वीपर कव्हरला उभा होता. एक्स्ट्रा कव्हरला तिथे येऊन चेंडू कव्हर करेल. एकच धाव आणि मनोजने स्ट्राईक स्वतःकडे घेतलाय. ज्या मनोजने कॉन्फिडंटली बॅटिंग केली, पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता तो मनोज. हा आमचा समालोचन कक्ष दाखवला जातोय जिमीरच्या माध्यमातून. प्लेसिकिट.in GTC लाईव्ह जवळजवळ 25 ते 30 मेंबर सातत्याने मागच्या 10 दिवसामध्ये प्रचंड मेहनत घेतली या सर्वांनी. अप्रतिम डिलिव्हरी, ओव्हर पिच होता, लेग ब्रेक होतोय. या मुवमेंटला ते रिव्हर्सचे फटके येणं गरजेचं आहे. ज्या फटक्याने सुरुवात केली होती की मनोजने विचारविनिमय करायला भाग पाडल्या आदर्शने या चेंडूवर. अप्रतिम गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, थांबून खेळायचा प्रयत्न. पुढचा चेंडू पुन्हा डॉट. 2 चेंडू निर्धाव गेलेत लागोपाठ. आतापर्यंत या षटकामध्ये धावसंख्या फक्त एकच खर्च केली आहे. 1 विकेट काढली आहे आदर्शने. 4 षटकाकडे धावसंख्या 44 होती. या षटकामध्ये बघा काय डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला चेंडू निर्धाव, नंतर विकेट, नंतर 1, नंतर पुन्हा 2 डॉट. असं इक्वेशन आपण बघतो या षटकामध्ये. निर्णायक चेंडू शिल्लक. बघायचं की धावसंख्येचं लक्ष इथे उभारेल वाघबीड संघ बुर्दुल संघासमोर. इयत्ता 8वी मध्ये शिकणारा गोलंदाज आहे आदर्श. अजून एक चेंडू आपण बघूया. आता मात्र सरळ रेषेत निघून जातो. एसटीच्या वरून अजून एक डॉट बॉल. अप्रतिम षटक. काय गोलंदाजी केली आहे. निर्णायक षटकामध्ये 8वी शिकणारा गोलंदाज आहे हा. काय षटक टाकलंय बघा. स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं खूप मोठी जबाबदारी टाकली होती प्रवीणने या आदर्शच्या खांद्यावर आणि आदर्शने डिलिव्हर करून दाखवली. फक्त 1 धाव, 1 विकेट काढली आहे. तर गोलंदाजी आवडीचा जोरदार टाळ्या होऊ द्या या आदर्शच्या खेळाडूसाठी. व्हॉट अ बॉलिंग. धावसंख्या 45 धावा धावफलकावर 5 षटकाच्या अखेरीस 9.00च्या गतीने आणि 46 धावसंख्येचं लक्ष वाघबीड संघाने उभारलं आहे. ते बुर्दुल संघासमोर 9.20च्या गतीने बॅटिंग करावी लागेल आणि बघायचं आहे 46 धावसंख्येचा पाठलाग इथे करणं इझी आहे का बुर्दुल संघासाठी, की हे आव्हान मात्र त्यांचे गोलंदाज अजून मोठं करतील ते वाघबीडचे गोलंदाज. याचं आपण धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूया. जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल धावसंख्येचा पाठलाग होईल बुर्दुल संघाकडून. आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून कुणाल जाते यांचा आवाज. पण तत्पूर्वी आपण जाऊया स्टेजवर, व्यासपीठावर, जिथे टॉस केलं जाईल दापोली विरुद्ध करावे. ऐकूया आपण समीर सोमणे यांना. धन्यवाद. थँक्यू प्रसादजी. सन्माननीय अंबरनाथ पंचायत समितीचे सदस्य आदरणीय सुरेशजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. नेक्स्ट मॅच या पोलमधील लास्ट इयर चॅम्पियन दापोली टीम विशाल जितेकर आणि त्यांच्या विरोधात करावे. टॉसची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. एका बाजूला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक हे नाव आणि दुसऱ्या बाजूला स्पर्धेची ट्रॉफी. करावे टीमने कॉल केलाय आणि ते निश्चितच टॉस जिंकलाय तो दापोली टीमने. हे नाणं सुपूर्द करायचे. कॉंग्रॅच्युलेशन्स विशाल. पाहुण्यांना विनंती आहे की आपण असं नसतं व्हावं. टॉस जिंकला विशाल, निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. प्रामुख्याने एकंदरीत सामना तर होणार आहे, परंतु या स्पर्धेविषयी तुमच्या भावना या आम्हाला जाणून घ्यायला आवडतील. प्रश्न अनेक आहेत, अनेक प्रश्नांची सरबत्ती होऊ शकते कारण तुम्ही एक चांगले स्पीकर आहात. तुमची भावना या स्पर्धेविषयी आणि या स्पर्धेचा जो अजेंडा आहे की आपल्या विभागातून, आपल्या ग्रामीण अगदी विभागातून मोठमोठे सुपरस्टार खेळाडू आणि अगदी आपण पाहतो की इंटरनॅशनल क्रिकेटर्स तयार व्हावे, हा जो अजेंडा आहे आदरणीय विनोददादा यांचा, पाटील कुटुंबियांचा, याबद्दल काय म्हणाल? नक्कीच. सर्वप्रथम बोलतो, ह्या टुर्नामेंटची जी ख्याती आहे ती अजून ह्या टुर्नामेंटजवळ कोणी आसपास पण आलेलं नाही आहे. कारण ग्रामीण टीमसाठी एवढं मोठं प्लॅटफॉर्म देणं विनोददादा आणि मला वाटतं जे रतनबुवा स्मृती चषकचे आयोजक करतायत ते इम्पॉसिबल आहे, कोणीच करू शकत नाही. ओपन टीमसाठी बऱ्याच जणांनी पुढाकार घेतला आहे, पण ग्रामीण संघासाठी ज्या ह्या टुर्नामेंटसाठी ज्या इमोशन्स आहेत त्या कुठेच नाही. मी मला वाटतं 20 वर्ष क्रिकेट खेळलो आहे. 20 वर्षामध्ये मला वाटते पहिल्यांदा आम्ही
रतनबुवा स्मृती चषक जिंकल्यानंतर आमच्या गावात मिरवणूक झाली होती किंवा गावातल्या ज्या लेडीज आहेत त्यांनी आमची आरती केली होती. त्याच्यावरनं ह्या टुर्नामेंटची ख्याती किंवा ह्या टुर्नामेंटमध्ये असलेले इमोशन समजत आहेत आणि पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं की आम्ही काहीतरी खूप चांगलं क्रिकेट खेळून जिंकलो आहे. क्या बात आहे विशाल, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यापेक्षा आणखी काय बोलावं या स्पर्धेबद्दल. आपण येऊया करावे संघाचा कर्णधार आपल्या समवेत जोडला जातोय. फलंदाजी तुम्हाला करायची आहे. समोर दादा संघ लास्ट इयर चॅम्पियन आहेत, कितपत पोचाल? प्रथमतः आम्ही धन्यवाद करतो सुभाषदादा पाटील आणि मंदाताई पाटील यांनी आम्हाला इथे खेळायची संधी दिली. तसेच विनोद शेठ आणि अनंतदादांनी आम्हाला इथे एंट्री करून त्याबद्दल धन्यवाद. आणि समोर संघ हा चांगला संघ आहे. आमच्या खूप सारे मॅचेस झालेले आहे आपापसात. थोडासा रणनीती आम्हा दोघांना माहिती आहेत. त्यांनी फिल्डिंग घेतली. आम्ही 5 षटकांचा सामना येतात 60-65 धावा करण्याचा प्रयत्न करू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेची शिस्त, या स्पर्धेची पारदर्शकता आणि हा जो प्लॅटफॉर्म ग्रामीण क्रिकेटर्सला तयार करून दिला आहे पाटील कुटुंबियांनी, त्याबद्दल काय म्हणाल? खरोखर विशालदादांनी सांगितलं, हा प्लॅटफॉर्म ग्रामीण खेळाडूला खेळणं म्हणजे खूप भाग्य लागतं. असं म्हणजे एंट्रीसाठी धावपल करावी लागते का दादा आम्हाला एंट्री पाहिजे आणि आम्हाला एंट्री मिळली आहे. तर शिस्तीबद्दल बोललं तर डोंबिवली परिसरामध्ये टाईम टू टाईम मॅचेस होतात. आमच्या इथं देखील 11-12ला मॅच चालू होते आणि 2-3 दिवसा अगोदर प्लॅन करावं लागतं की सकाळी लवकर उठायचं आहे. आपला 9ला सामना आहे. 9ला सामना असून 7:30ला घरातनं निघावं लागतं. क्या बात आहे. यापेक्षा काय असावं. शिस्तीचे धडे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातूनच टेनिस बॉल क्रिकेटने शिकलेले आहेत, हे या दोन्ही कॅप्टनकडून आपल्याला ऐकायला मिळालं. या आपण काय करू या सन्मान. इथे मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. अंबरनाथ पंचायत समितीचे सदस्य आदरणीय सुरेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तकदीरजी काळन यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सुरेश पाटील साहेबांचा सन्मान इथे करावा. पाहुण्यांचा इथे सन्मान होतोय. सामना सुरू करायचा, लगेच सामना लगेच सुरू करा, वेळ घेऊ नका. अंबरनाथ पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब यांचा इथे सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सहर्ष स्वागत साहेब आपलं. बुरदुलचे समाजसेवक चिंतामणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तकदीरजी काळन यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण चिंतामण पाटील साहेबांचा सत्कार इथे करावा. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा आज 10वा दिवस आणि स्पर्धेच्या निमित्ताने चिंतामण पाटील साहेबांची उपस्थिती. मोतीरामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच बुरदुल, आपलंही स्वागत या मंचावरती करण्यात येईल. मोतीरामजी पाटील साहेबांचा सत्कार इथे संपन्न होईल. दत्ता चौधरी यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मोतीरामजी पाटील साहेबांचा सत्कार इथे करावा. सन्माननीय दत्ता चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण मोतीराम पाटील साहेब जे सरपंच आहेत बुरदुलचे, पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. बुरदुलचे समाजसेवक आदरणीय प्रवीण पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रवीण पाटील यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. पाहुण्यांची सरबत्ती. कालही खूप मोठ्या प्रमाणात पाहुणे उपस्थित होते, आजही आहेत, उद्याही येणार. आणि या सर्व पाहुण्यांचं स्वागत सत्कार हे आमचं इति कर्तव्य आहे आणि या कर्तव्यानुसार पाहुण्यांचं स्वागत इथे करण्यात येते. प्रवीणजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. या सत्कार इथे संपन्न झाले ते आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सेकंड इनिंगसाठी पुन्हा एकदा जोडले जात आहेत TV स्टार समालोचक केतन कुणालजी दाते. वाईट बॉलचा इशारा. धन्यवाद प्रसादजी परब आणि धन्यवाद समीर सोमने. 1-1 अशी परिस्थिती आहे. लक्ष्य या मॅचमध्ये 46 धावांचे आहे. 46 टू विन. टीम बुरदुल या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हा संघ उतरलाय. आई गावदेवी अनन्या 11 बुरदुल. लक्ष्य 46 म्हणजेच धावांचा शोध तर घ्यावा लागेल. दुसऱ्या बाजूला विकेट घ्याव्या लागतील. रेग्युलर इंटरव्हलमध्ये टीम वाघबिळीला दबाव बनवण्याचा प्रयत्न असेल तर. बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच इथे केलाय. क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला येतील तोपर्यंत एक सिंगल मिळते. साहिल मनेरा पहिले षटक हाताळतोय. पहिल्याच बॉलवर त्याला विकेट प्राप्त झाली आहे. दुसऱ्या बॉलला वाईड बॉल टाकला आणि त्याच्यानंतर एक धाव. या हंगामामध्ये बुरदुलचा संघ चांगल्याच फॉर्ममध्ये भन्नाट खेळ त्यांनी केलाय.
कर्णधार प्रवीणने त्याची माहिती मगाशी दिली होती. परंतु सध्या पण जर पाहिलं तर क्रिकेट हा असा खेळ आहे की जिथे तुम्हाला कोणती जी धावसंख्या आहे ती विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. कालचा सामना घ्या, नक्षी 11 घारिवली भिवंडीच्या विरुद्ध RA11 खार्डी. पवन केने सारखा खेळाडू ग्राउंडमध्ये असताना, भावेश सारखा खेळाडू ग्राउंडमध्ये असताना तो सामना त्यांनी गमावला. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, लगातार डॉट बॉल येत आहेत, दबाव बनवू शकतो बॅटिंग करणाऱ्या संघावर. सुधीर पाटील आणि जगदीश पाटील आता फटका चांगला आहे, बॉल चालला गॅपमध्ये, धावा इथे येताना दिसतील. बॉल चालला सीमा पार, येतोय चौकार. सहा धावा लक्ष या मॅच मध्ये, 46 धावांचं चांगलं टार्गेट तर आहे सेट. साहिल बनेरा चौकार मारला आणि त्याच्यानंतर दे घुमाके, बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. शफल होत असताना फेकला बॉल सीमा पार, येतील 6 धावा, षटकार. श्याम पाटील यांची ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमी डोंबिवली आणि त्या नृत्य कक्षामध्ये सर्वच कलाकार आपली कला इथे पेश करत असताना, परंतु सध्या कलाकारी फलंदाजीमध्ये सुधीर पाटीलची सुरू आहे. बॅकफुटला जात असताना चौकार मारला, त्याच्यानंतर थोडासा शफल झाला, इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक. राहुल द्रविड कक्षावर, षटकार त्याने ठोकला. कमाल करतोय हा खेळाडू. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आतापर्यंत 12 धावा. पहिलं षटक इथे संपले. बारा धावा फलकावर लागल्या. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी भाया पाटील. स्टंप विजन कॅम, स्टंप मधलं चित्र दाखवण्यात आलं. खेळपट्टीवर कशा पद्धतीने खेळाडू खेळत आहेत, एक्झॅक्ट त्यांचा स्टान्स काय. रनआउट मध्ये देखील त्या स्टंप विजन कॅमचा चांगला वापर झाला या स्पर्धेमध्ये, नो डाऊट. एक वेळा तर बॉल त्याला हिट देखील झाला होता त्या स्टंप विजन कॅमला कालच. उलटा खेळण्याचा प्रयत्न, स्टंपचा वेध, विकेट मिळाली आहे. महत्वाची विकेट, जगदीश परतलाय. दुसरा धक्का बसतोय टीम आईगावदेवी बुर्दुल्ला. मध्ये एक धाव केली आहे. आणि हा पहा, मी ज्याचा मगाशी उल्लेख करत होतो ते दृश्य, स्टंप विजन, हा कॅमेरा जो आहे त्याचा वापर करत असताना बरोबर 2 पायाच्या मधून हा बॉल गेलाय. काय टेलिकास्ट आहे. GTC अँड टेनिस क्रिकेट.in 2 वाहिन्या या स्पर्धेचं टेलिकास्ट करतायत. डेन NBC वर देखील दूरचित्रवाणीवर तुम्ही पाहू शकता ही स्पर्धा. हॅथवे या चॅनलवर देखील तुम्ही या केबल नेटवर्कवर ही स्पर्धा पाहू शकता. फुल टॉस होता, डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड ऑनला फिल्डर धावतोय, एक धाव इथे मिळेल. आणि आय थिंक बॅट ब्रेक झाली आहे
जसा आवाज आला त्याच वेळेला समजलं की बॅट इथे ब्रेक होते. छोटे छोटे साऊंड जे आहेत ते इथे दुमदुमतात या क्रीडा नगरीमध्ये. काल काय ॲटमॉस्फिअर होतं, काय वातावरण होतं. हे स्टम कॅम्पचं दृश्य, ही क्रीडा नगरी त्या स्टम कॅम्पमधून कशी दिसते, अगदी आंतरराष्ट्रीय लेवलचं टेलिकास्ट करत असताना tenniscricket.in त्याचबरोबर GTC आणि कालपासून या स्पर्धेमध्ये हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचा वापर होतो. जे IPL किंवा इंटरनॅशनल मॅचेसमध्ये कॅमेरे वापरले जातात ते 2 कॅम्प सज्ज झालेले आहेत. त्यामुळे भावना, एक्सप्रेशन्स, खेळाडूचे चेहऱ्यावरचे हावभाव या सर्व गोष्टी टिपल्या जातात. आणि ते पहा सध्या स्क्रीनवर ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये फिल्डर येतोय. वाईडिश लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पर्यंत धावत जाऊन तोपर्यंत सिंगल इथे मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 14, 2 फलंदाज बाद. बोदुल टीम या मॅचमध्ये लक्ष आहे 46 धावांचं. मॅच ऑन. सामना कमालीचा रंगेल, मजा येईल या मॅचमध्ये. पुढचा बॉल भाया पाटील आणि त्याच्या समोर अभि पाटील. सुधीर खूप महत्वाचा खेळाडू राहील या मॅचमध्ये. ड्राईव्ह करत असताना क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर धावतायत, नाही चान्स या खेळाडूकडे. आउटफील्ड फास्ट आहे, लाइटनिंग स्पीड, बॉलने पकडलाय, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय चौकार. प्रकाशाची गती माहिती आहे, वाऱ्याची गती आपण मोजलेली नाहीये, परंतु हा बॉल त्याच वाऱ्याच्या गतीने गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव मिळाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट वर चर्चा होऊ शकते, खराब होती की नाही. परत सध्या मैदानामध्ये खेळतोय. 11 धावा त्याने केल्या. टीमची धावसंख्या 19. ओव्हर नंबर 2. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, अतिरिक्त गती इथे कामी आलेली नाहीये. अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल. JP, जय पवार, अझीम अमदुल्ले पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगली पंचांची कामगिरी राहिली नो डाऊट या स्पर्धेमध्ये. सर्वच पंच खूप मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. कमी गतीने टाकलाय, लॉफ्ट केलाय बॅटच्या मधोमध आणि थेट खेळाडू कक्षामध्ये हा षटकार येतोय. 6 धावा मिळतील. मराठी चित्रपट सृष्टीतली हिट जोडी अजय अतुल यांचं गाणं तुम्ही ऐकलत, देवा काळजी रे. परंतु इथे सध्या आपण पाहतोय टीमला काळजी करावी लागेल, कारण मैदानामध्ये खेळताना दिसतोय सुधीर पाटील. आणि ज्या वेळेला सुधीर पाटीलने सेकंड रन नाकारली होती त्यावेळेला डगआउटमधून आवाज केला. ज्या खेळाडूने त्यांची तोंडच बंद करून टाकले सुधीर पाटीलने षटकार मारून. आणि कुठे मारला तर डगआउटमध्येच मारला. जो बोलला त्याच्याच दिशेने मारला. ही खासियत आहे या खेळाडूची. असं पाहिजे काम, असं करायचं, नाव चर्चेमध्ये आलं पाहिजे. धमाका, सुतळी बॉम्ब सारखं असलं पाहिजे माणसाने. वाजला तर जवळ जवळ पण कोणी येणार नाही. आणि तो वाजतोय मैदानाच्या आतमध्ये. सुधीर 17 धावा त्याने केल्यात. आता 18 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. समीकरण थोडंसं सोपं झालंय. 18 चेंडू आणि 20 धावा. नंदू पाटील, प्रचंड मोठा अनुभव आहे नंदू पाटील यांच्याकडे. सचिन कदम, नंदू पाटील त्या परिसरातली मोठी नाव आहेत. वाघबीळचे नंदू गोलंदाजीसाठी लेफ्ट आर्म, माफ करा, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला फॉलिंग स्वीप मारलाय, परंतु स्वीप समोर मारलाय. अजिंक्य रहाणे कक्षाच्या दिशेने, खराब फिल्डिंग, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय चौकार. तो कमी नाही, त्याच्या बॅटमधून या 4 धावा. त्याच्यामुळे या स्पर्धामध्ये खेळण्यासाठी आल्यानंतर तुम्हाला आज, आत्ता आणि ताबडतोबच करावं लागेल.
चांगली फलंदाजी. 16 धावांची आवश्यकता 17 बॉलमध्ये. हे समीकरण बदललंय, बॉल जास्त आहेत. पुढे टाकलाय बॉल, ड्राईव्ह केलाय, चांगला फटका हलक्या हाताने ढकलला. केतनने देखील असेच फटके मगाशी मारले होते. इथे एकच धाव मिळताना दिसेल अभिला. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते. धावा झाल्यात 31. धावा करायच्या 16 बॉलमध्ये 15. 16 चेंडू 15 धावा, असे सोपं समीकरण, परंतु कठीण केलं जाऊ शकतं. वाघबीळ संघ दादा संघ आहे, ठाणे जिल्ह्यातील, ठाणे परिसरातील, त्याच्यामुळे चर्चेमध्ये असतो हा संघ. एक काळ गाजवलाय वाघबीळच्या टीमने. खुल्या गटातील संघांना देखील पराभूत करण्याची धमक ठेवणारा संघ आहे वाघबीळचा संघ. मेगा 11 वाघबीळ या नावाने प्रचंड दहशत निर्माण केली होती टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात. तो संघ खेळतोय. नंदू पाटीलच्या विरुद्ध लेग बायचा इशारा आता इथे येतोय. एक्स्ट्रा रन मिळेल. 15 चेंडू आणि 14 धावांची बॅटची कडा घेतली. ओके, थँक्यू अंपायर. लगेच पंचांच्या लक्षात आलं की बॅटला ब्रश झालाय बॉल, त्याच्यामुळे आता बॅटमधून ही धाव बॅटरच्या खात्यात जाईल. 15 चेंडू 14 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एंडला अभि पाटील. रिव्हर्स स्वीप मारलाय, चांगला फटका. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून बॉलला पाठवलंय सीमा पार. अभिच्या बॅटमधून चौकार. चौदा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडूमध्ये 10 धावा हे समीकरण. फुलर लेनचा बॉल आता स्वीप केलाय डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट होईल. धडपड पहा या खेळाडूची, दोन्ही बाजूला पडलाय. धाव घेताना देखील पडतोय, स्वीप मारताना देखील पडतोय. धडपड या खेळाडू आहे. 13 बॉलमध्ये 9. काल लाकूड तोड्या पाहिला विकी भोईर. काय गोलंदाजी त्याने केली. स्टंप तोडलेत अर्शदीप सारखे. हलक्या हाताने ढकललाय डीप मधून. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येतोय. एक धाव इथे कंप्लीट होईल. काय गोलंदाजी केली आहे काल विकी भोईरने. सर्वांची मनं जिंकली. त्या एक्झिबिशन मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 4 विकेट त्याने घेतल्या. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये चालली आहे. 12 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. आता वेळ झाली आहे डीजे हंशी. ऐकू एक चांगलं संगीत. 12 चेंडू 8 धावा. होश आणि पहा आमची ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमी नमन करत असताना, मानाचा मुजरा करत असताना महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती महाराजांना, श्याम पाटील आणि त्यांचा संपूर्ण हा कलाकार मंच, नृत्य कक्ष, आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार. ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमी. 12 बॉल 8 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 8 धावा. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. मी मगाशी ज्या कॅमेऱ्याची गोष्ट करत होतो, जो उल्लेख करत होतो, ते पहा हावभाव टिपले जातात त्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये. खेळाडूंचे हावभाव कसे आहेत, खेळाडू कसे खेळतात, कसे, मी मगाशी उल्लेख करत होतो, हाच तो कॅमेरा जे खेळाडूचे हावभाव टिपले जातात. आणि तिथे ऑपरेटर कॅमेरामॅन खूप चांगली कामगिरी पार पाडत असताना
या हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचा वापर होतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्वीप, चांगला स्विच हिट, बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा सामना फिनिश. षटकाराने सामना फिनिश केलाय. षटकार येतोय सुधीरच्या खात्यामध्ये. सामना इथे जिंकलाय टीम आई गावदेवी अनन्या 11 बुर्दुलने. अभिनंदन. पुढच्या फेरीमध्ये हा संघ दाखल होतोय. प्रवीण पाटील बुर्दुल यांच्या वतीने बुर्दुल विजयी संघ झालाय. या सामन्यामध्ये 3000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल.